अधिक चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। AAIB कडून प्राथमिक अहवाल जाहीर केला जाण्याची शक्यता। अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास। नाशिकला जाण्यासाठी VSRच्या विमानाचा वापर। याच कंपनीच्या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू। आमदार रोहित पवारांवर कारवाईची मागणी। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचं मरीन लाईन्स पोलिसांना पत्र। पोलीस अधिकाऱ्यांची अरेरावीची भाषा केल्याचा आरोप। संदीप क्षीरसागर, अमोल मिटकरींवरही कारवाईची मागणी। राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट। मुंबई हायकोर्टानं आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। अण्णा हजारे आणि ईडीचा हस्तक्षेप अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला। संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती। औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। भिवंडीमध्ये बंडखोरी करणं भाजपच्या नगरसेवकांना भोवण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची 6 बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर। पुढील सुनावणी 21 आणि 22 जुलै रोजी। सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल अधिवेशनात सादर होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये मांडला जाणार अहवाल। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणीचा अहवाल SIT कडे सुपूर्द। आज न्यायालयासमोर सादर केले जाणार अहवाल। खासदार संदीपान भुमरेंचे चालक जावेद यांच्या अंबादास दानवेंना नोटीस। 7 दिवसांच्या आत दिलगिरी व्यक्त न केल्यास 1 कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा।